नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. कालच्या मोठ्या प्रमाणावरील घसरणीनंतर आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि दिवसभर तेजी टिकून होती. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 238 पॉईंटने वाढून 76,742 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 81 पॉईंटने वाढून 23,963 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE रियालिटी इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 3.70% वर आहे. BSE टेलिकॉम इंडेक्स 1.67%, BSE हेल्थकेअर इंडेक्स 1.20% वर आहेत. BSE IT इंडेक्स मात्र 0.25% खाली आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 1.38%, निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 1.80% वर आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: सन फार्मा 2.67%, भारती एअरटेल 2.28%, बजाज फिनसर्व 2.16% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: डॉक्टर रेड्डीज लॅब 5.89%, इन्फोसिस 1.77%, मारुती सुझुकी 1.60% अशी घसरण आहे. आज FIIने 533 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशी वित्तीय संस्थांनी 2,058 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. रुपयाच्या दरात 17 पैशाची मजबूती आलेली आहे. आज TCS सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत. धन्यवाद.